इथे खूप गरम होते. एक थंड ठिकाणी जायचंय. अरे आता थंड ठिकाणी पुण्यात कुठे जाणार आपण? नाही माहित. आता कसं वाटतंय? हॅलो, हाय अँड वेलकम टू मॉमीज टायनी जेम्स. आज आमच्या या आयांशचा 6वा बर्थडे आहे आणि आम्ही निघालो आहोत एका स्पेशल ठिकाणी, कारण बर्थडे तर मेमोरेबलच पाहिजे. चला तर पाहूया आजचं बर्थडे स्पेशल लोकेशन. तर मंडळी, या फॅमिली व्लॉगचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला नक्की देणार आहे, पण तुम्ही जर मॉमीज टायनी जेम्सवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण निघालो आहोत द मिल्स या मॉलमध्ये, जे ठिकाण पुणे स्टेशनपासनं अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही मेट्रो, स्वतःची कार किंवा बसचाही उपयोग करून या ठिकाणी पोहोचू शकता. हो, आपल्याला जायचं आहे द मिल्स या मॉलमध्ये. या मॉलमध्येच अनेक गेमिंग सेंटरसुद्धा आहेत. स्नोवर्ल्डचं जे लोकेशन आहे तेही त्याच मॉलचा एक भाग आहे. तर आता आपण पोहोचत आलो आहोत द मिल्स या मॉलजवळ. या ठिकाणी प्रशस्त पार्किंगही अवेलेबल आहे. अरे ओ बबुआ, तनिक अंदर तो आ जाओ. लेकिन ये खुलता कैसन है रे बाबा? या ठिकाणचे हे ऑटोमॅटिक डोअर्स ओपन करताना जरा गंमतच झाली. एका बाजूचं झालं आणि दुसऱ्या बाजूचं कसं ओपन होईल हा शोध लावताना ही मुलं पहा. बाबा आमचे गाडी पार्क करत आहेत, तोपर्यंत ही गंमत आम्ही करतोय. या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर अनेक रेस्टॉरंट सुद्धा आहेत. आपण निघालो आहोत फर्स्ट फ्लोअरवर. या ठिकाणी गेमिंग झोन सुद्धा आहे आणि हेच आहे स्नो वर्ल्डचं तिकीट काउंटर. तिकीट काउंटरवर आम्ही 45 मिनिट्सचा स्लॉट बुक केलेला होता. आम्ही या ठिकाणी येण्याच्या आधीच त्यांचे टायमिंग्स व्यवस्थित पाहिलेले होते आणि आता आम्ही निघालो आहोत फर्स्ट फ्लोअरवर, जिथे स्नो वर्ल्ड आहे. या ठिकाणी वीकडेजचे वेगळे चार्जेस आहेत आणि वीकेंड्सचे वेगळे आहेत. या बोर्डवर तुम्ही पाहू शकता 500 रुपये वीकडेज आणि 600 रुपये वीकेंड्स. ह्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला खेळायला मिळणार आहेत. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. आपल्याला सॉक्सही विकत घ्यावे लागतात. जर तुम्ही घरनं आणले तर दॅट विल बी बेटर, पण इथे सॉक्स कंपल्सरी आहेत कारण आपण इथे शूज घालणार आहोत. आणि आता बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणारच आहे. आपल्याला इथे जॅकेट, हे ग्लोव्ज, शूज हे सगळं इथे मिळतं आणि मग आपल्याला एंट्री करायची आहे. तर 45 मिनिट्सचा आपला स्लॉट असणार आहे. तुम्हीच विचार करा, जर बर्फ 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा खालच्या तापमानावर जर तयार होत असेल तर आतमध्ये सगळीकडे बर्फ असेल आणि काय धमाल येईल. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. चला पाहूया. अक्षरशः एका वेगळ्याच जगात आल्याचं फिलिंग आहे हे. तर आता हे जे खेळतोय त्याला म्हणतात आईस स्लेजिंग. तर इथे 4 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज मी आधीच सांगितलं, त्याच्यातली ही आहे पहिली आईस स्लेजिंग. खऱ्याखुऱ्या बर्फाळ प्रदेशाचं स्वरूप देण्यासाठी या ठिकाणी पेंग्विन, स्नोमॅन असंही त्यांनी बनवलेलं आहे. या ठिकाणी स्नो गोळा करून तुम्ही स्नो प्लेइंग पण करू शकता, म्हणजे बर्फाचे गोळे एकमेकांच्या अंगावर फेकणं, बर्फात लोळणं, काहीही करू शकता तुम्ही. धमाल.
ही आहे इथली दुसरी ॲक्टिव्हिटी आईस स्लायडिंग. तर ही अशी स्लाईड आहे, घसरगुंडीवरनं आपल्याला घसरायचं आहे. इथे आपल्याला घाबरून जायची काहीच गरज नाहीये, कारण स्नो वर्ल्डचा जो स्टाफ आहे तो आपल्याला व्यवस्थित गाईड करतो आणि आपली सेफ्टी पण लक्षात घेतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे आईस स्लायडिंग, जे एका ट्यूबमध्ये बसून आपल्याला करायचे. आई शपथ, पोटात गोळा येतो हा वरनं खाली जाताना आणि गोल फिरतो ना आपण इथे, त्यामुळे पाय व्यवस्थित असे लांब करून आपण करायचं आहे, जे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देतातच. और भाई या स्नो स्प्रे. आता कसं वाटतंय? मम्मा थंडी वाजतीये. ही आहे आईस स्केटिंग. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपली लहान मुलांना, म्हणजे शक्यतो मी या दादाला सांगितलं की माझ्या मुलाला धरूनच जरा कर, एक चक्कर छोटीशी मार, कारण आज त्याचा बड्डे आहे प्लीज. हा जो स्केटिंगचा एरिया आहे त्याच्यामध्ये एंट्री मिळायच्या आधी आपल्याला एक शू रॅक आहे त्या बाजूला, ज्याच्यामध्ये स्केटिंगच्या शूजच्या व्हरायटीज ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला आपल्या पायाला बसेल असा व्यवस्थित शूज घ्यायचा आहे. ते तुम्हाला विचारतात, तुम्हाला स्केटिंग येत असेल तरच आतमध्ये करा. तरी आम्ही आपलं ट्राय करू, बघू, इथे धरून धरून चालू असं सांगून आत घुसलो. बॅलन्स करणं या ठिकाणी खूप अवघड आहे बरं का. आपण बॉडी ॲक्च्युली पुढे ठेवतो, पण मी अशी 2-4 वेळा आपटले, मी काय सांगू. शेवटी त्या मॅडम आल्या स्टाफच्या, त्या म्हणाल्या मॅडम नाही जमते. मग मी या दादाला रिक्वेस्ट केली, प्लीज मला करायचे, मला थोडंसं शिकवतोस का. मैं तो टूट के बिखर गई, उई अम्मा, उई अम्मा, उई अम्मा. बास. आणि मग मी ठरवलं बास झालं ट्राय करणं, आता क्विट करूया आपण. आणि मी अशा प्रकारे त्यानंतर बाहेर आले. तरी माझी कंडिशन बरी होती. आमच्या आधीच्या ग्रुपमध्ये एक मुलगी पडली आणि तिचा अक्षरशः रक्तच आलं गुडघ्यातनं, कारण तिने शॉर्ट ड्रेस घातले होते. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही येताना पूर्ण कपडे व्यवस्थित घाला. पण खरं सांगते 45 मिनिट्स हा टाईम जरा कमीच वाटतो. सकाळी 11 वाजल्यापासून स्टार्ट होतं तर रात्री शेवटचा स्लॉट 9 पर्यंत असतो. तुम्ही शक्यतो वेबसाईटवरच ऑनलाईन बुक केलं तर प्रिफरेबली सोपं जातं, कारण मग परत ऑन द लोकेशन आल्यानंतर वेळ जातो तिकीट काढायला, किंवा गर्दी असेल त्याप्रमाणे कसे स्लॉट्स मिळतील माहिती नाही. सो वीकडेजला 500 आणि वीकेंड्सला 600 रुपीज असा रेट आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स परत एकदा तुम्हाला देतच आहे. आमचा आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. स्नो वर्ल्ड मध्ये या उन्हाळ्यात येऊन नक्की मजा करा. पाहत रहा मॉमीज टायनी जेम्स. थँक्यू, बाय. तर मंडळी, तुम्हाला हा सुपर डुपर कूल असा स्नो वर्ल्डचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका मॉमीज टायनी जेम्स, कारण आम्ही तुम्हाला नेतो वेगवेगळ्या युनिक अशा फॅमिली डेस्टिनेशन्सवर आणि गडकिल्ल्यांवरती सुद्धा नवीन व्लॉग्स लवकरच येत आहेत, त्यामुळं स्टे ट्यून्ड. पुढे आम्ही गेलो स्नो वर्ल्डमधनं डायरेक्ट हल्दीरामच्या आउटलेटवरती, जे FC रोडला आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही केक कटिंग आणि बर्थडे सेलिब्रेशन केलं. सो थँक्यू एव्हरीबडी, बाय बाय.